राम राम भावांनो बहिणीनो, मी तुमचा मित्र बंधू सका नाना, गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक लई दिवसांना स्वागत आहे. तर भावांनो बहिणीनो, लई दिवस झाले आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकला नव्हता. आपल्या मागे थोड्या अडचणी चालू होत्या आणि थोडे वेगळे कामं बी चालू होते. पण मग आता आजपासून आपला दररोज व्हिडिओ येणार आहे आणि तुम्ही अख्खा महाराष्ट्र आम्हाला नाना नानी या नावाने ओळखतोय. हां, तर मग नाना तर आहे बुवा, मग नानी कुठे गेली बुवा, येडी हळद नानी. तर तुम्हाला मी दाखवतो नानी कुठे. त्याच्या आधी बघा, आपली ही मका आहे. कस काय मका, देव देव आहे पा तिथं, दिसला का देव? काय करतो, हक मार ना. काय करतो, काही करता नाही. हा, आणि इथं नानी आहे पा. काय झालंय, पाईप निसटलाय, बाऱ्याचा पाईप निसटला होता सायपनच्या. तर मग नानी पाईप बसू राहिली. माझा पाय दुखतो ना, म्हणून मी चिखलात जात नाही. तर ती आता तिकडं आंब्याचे झाडं लावलेली आहेत, त्या झाडांना पाणी टाकू राहिले. ए पळ पळ डबा फुटलेला आहे देव. तेव्हा तिथं आंब्याची झाडं लावलेली आहेत, मग ती टाकू राहिली आंब्याच्या झाडाला पाणी. देव आणि ती टाकीत आहेत पाणी, आहे का? देव देव इकडे ना, इकडे ये बाबा. हाय, इकडे ये, चाल. तेव्हा आला आमचा देव. तर आजपासून आपल्या प्रत्येक व्हिडिओ देव राहणार आहे, देव दिसणार. पहा कसा देवा आणि पांडुरंगावानी कमर हात देऊन उभा राहिलाय. हाय म्हणते ना, हाय हाय राम राम. राम 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 नाही, राम 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 म्हण दादा. राम 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 राम. तर मी तुम्हाला ते काय त्यांच्या देवच्या करामती आहे का, त्या तुम्हाला आता दाखवतो मागच्या कॅमेऱ्यानं. हा, खेळ ती इकडल्या बाजूनं निसटलंय, मग त्याचा पाईप कापलाय, इथं ठेवलाय याचा, आणि त्याचा त्या तिच्या पायाजवळ आहे नानीच्या. मग असं चालू आहे बारं नीट करायचं काम. देव कुठं चालला, लई चित्र. अरे यांना तू नाव सांग एकदा, तुझं नाव सांग बरं सगळ्यांना. तुझं नाव सांग, पूर्ण नाव सांगायचं. हा, काय नाव आहे तू? नाही, पूर्ण नाव. देव देव हा, गणेश गणेश लोकने. नंखे हा, राहणार नानाल कोकमठाण, कोंबठाण तालुका टकल्ला कोपरगाव, कोपरगाव हा, जिल्हा जिल्हा अहिल्यानगर. अनंतगल. हा, आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा म्हण. ललकला लाईक करा म्हण. हा, लाईक करा आमच्या व्हिडिओला. हा, आणि मी आजपासून दररोज व्हिडिओ दिसणार आहे म्हणा. तू दिसणार आहे ना दररोज व्हिडिओ. हा. आणि तिकडे काय करू राहिल तू? तिकडं मी जातो हा, काय पाणी. पाणी टाकू राहिला? हा. कशाला? झाले बोलायला. झाडं मोठे झाली आपली. हा. हा का? हा. तू कोणाचा आहे? नाही जाता. नाना पप्पाचा आहे. बाल्या. हवा, इथे एक झाड होतं आंब्याचं, इथं जनावरं ते शेळ्याचा राहत्यात, तिने खाऊन टाकलं. आणि ह्या बाई इथं झाड येते, इथलचं पीक आता काढलं, हे दिसायला लागलं झाड. ह्या बा कसं आंब्याचं झाड आलेलं आहे, केशर आंबा आहे. पण आता काय त्याला पाणी कोणी घालीत नाही, त्याच्यामुळं काय सगळा खेळ झाला. आईंग आईंग डबा फुटका. दि दादा जवळ. हा हा शेंडा खाल्ला हा, खाऊन घेतला शेंडा. इकडून खाल्लेलं हे सगळं. हे पाय नाही खाऊन घेतलं रे दादा आपलं आंब्याचं झाड. भरपूर मोठं झालं असं. हे इथून इथून तिथून लावले होते सगळे आंब्याची झाडं खाऊन घेतली. कस काय मका आपली ओली थोडी पातळ वाटत ना. पातळ झाली, पण आता काय हो हा तशी. दादा मका कस काय आपली? हा, छान छान आहे. कशी दादा? छान छान आली ना. तर हा देव म्हणजे
नानीच्या भावाचा मुलगा आहे ना. हा आणि त्याचं नाव सायकल आहे. हा सायकल आहे. हा त्याला सायकल पण आहे. हा आणि कशी सायकल आहे? लाली लाल्या. लाल्या सायकल आहे त्याला. लाल्या लाली गाली. लाल्या गाडी आहे आमच्याकडं. दोन्ही गाली गुलदादा. हा दोन्ही गाड्या गुरुदादाच्या आहे. तर हा तिच्या भावाचा मुलगा आहे. हा जवळपास 1 वर्षाचा असल्यापासून आपल्याकडेच राहतो आणि मलाच पप्पा म्हणतो आणि नानीला काय म्हणतो? हिला काय म्हणतो तू? मम्मी. नाही मम्मी मग सोना. स्वर्णा. हा तिचं नाव स्वर्णा आहे ना, मग तो तिला सोन्ना म्हणतो. छोन्ना. आणि तुझ्या मम्मीचं नाव काय आहे? त्या मम्मीचं दोन्ही गाणे बाल्या. पुनी गण्या बाल्या. बाळ्या. आणि ती दुसरी मम्मी कोणती? ती इकडची सोनदादाची उजी. उजी. सोनिया. सोन्या. दिल नाही पप्पा. हा डेअरी नाही त्या पप्पाला, डेअरी नाही. हा तर मला बी तो पप्पाच म्हणतो. हा तिथं खाल्लं ना आपलं झाड अख्खं खाल्लं बघा भावानं बहिणीनं. इतकं मस्त झाड आलेलं होतं. पण आता कसं आहे जनावरांनी खाल्लंय मागच्या वर्षी. तर आता हे म्हणजे इतकं मोठं झालं असं का भरपूर म्हणजे डोक्याच्या उंचीच्या पेक्षा जास्त गेलं. तवाच होतो डोक्या एवढं ती. पण मग हे बघ ह्या दाखव कोणा तरी रात्री येऊन मोडून टाकलं. इथून आहे का इथून मोडलं होतं ह्या असं इथून. पण मग ते परत त्याचं खोड केवढं झालंय पाहिलं का? इतकं झाड खोड झालंय खाली लय मोठं झालेलं आहे ते. मग आता असं आहे आलंय ते. आता बघू कसं काय होतंय ते. त्याला मटेरियल आता त्याला आपला देव दादा पाणी टाकीतो. हा दररोज पाणी टाकायचं बरं का दादा तो आता. मग आता काय होईन आपल्याला खायला? काय होईन? आंबे. आंबे. आ मग दादा लय आवडतं आंब्याचं ज्यूस. काय म्हणते हो त्याला ते आंब्याच्या याला काय काय म्हणते ते बाटल्या राहते त्याला काय म्हणते? स्लाइस. हा ते लय Slice. आवडतं. हाय ना दादा. हा तर भावांनो बहिणीनो हा लय छान आहे ते. ते लय छान आहे ते. हा का? हा बघा भावना हे असं आपली मका आलेली आहे. आता बाऱ्याचं काम करायचं आहे. चाललंय खरी का असं. पण आता काय आहे व्हिक्स पान आणायचं राहिलं. हा व्हिक्स पान आणायला जायचंय घरी. ठीक आहे. दिव्या गेली ना आपली. ती आता गाडीवर मुलगी गेली आमची. टूट टूट. हा ही झाड टूट. हा ते झाड. लय मोठी झाली. इथं सगळं डाग टूट. हा टूट. सगळे कोण काम हा? जनावरांनी खाल्ले. जननी. हा कोणती झाड हा? जनावर शेळ्या सगळे आले का त्यानं खाऊन घेतलं ते आपलं झाड सगळं. ते अजून ही झाली पानं आता. हा मग पाय बर तू त्यांना म्हणा आमचं झाड खाऊ नका. तू सांगशील ना त्यांना. तुम्ही कधी आलं नाही तिथं आणत? आम्ही आलोच नाही का कधी राहणार. नाही. हा मग तू ध्यान द्यायचं ना. आम्ही नाही आलो तो उद्या येशील का तू ध्यान द्यायला. हा. मग ते जनावराला शाळेला सगळ्या त्या माणसाला सांगा आमचं झाड खाल्लं नाही पाहिजे म्हणा. सांगशील ना तू. हा. काय म्हणशील? झाड खाम हा तू पोर ती गैरे मार लई लय मार. हा वर खायचा हा वर खायचा बुटान. ते म्हणत वर खाली फेक बुंडा आण. तर भावांनो बहिणीनो असं चालू आहे आमची वाली गंमत. हा आमचा देव लय करामती आहे. देव तुला जायचं कोपरगावला? नाही जायचं आहे का? त्याला नाही जायचं. कुठं राहायचं? गणिपुनी बाल्या. अगाण्यापुनी बाळ्या. तुला राहायचं कोणाजवळ? आणि पप्पा संग. नाना पप्पा संग राहायचं. बर बर बर. ते आली आपली दीदी गाडीवर. विक्स पण घे. असं पाणी थोडस गवत व्हायला लागलंय. औषध मारून द्यावं लागेल त्याच्यावर. आता एका औषध मारू थोडं 1-2 दिवसांनी हा फवारणी करून टाकू भावा बहिणीनं. बघा तण असं बारीक उतरलंय मस्त. इतकं तण उतरलं ना. लई तण उतरलं. हा. चला चला 12 नीट करून घे. चल. कपाशी पण उतरली. हा यावा. तर असं आमचं संध्याकाळच्या टायमाला शेतातल्या गमती जमती चालू आहेत आहे की नाही. तुम्हाला आमचा हा ब्लॉगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बरं का.
तर आम्ही काय करतो आता हे बाऱ्याचं काम करून घेतो इथं मस्तपैकी. बाहेरच काम करते ना आपण. हा शेतकरी म्हणलं करावंच लागणार ना हो. मग मग तर हे बाऱ्याचं काम झालं का मग ओके होऊन जाईन. ताण नाही राहणार डोक्याला. हा हा डोक्याला ताण कसं काय? एक तर देवच्या डोक्याला लय ताण. पिल्याच्या डोक्याला लय देव तो डोक्याला लय ताण. तो म्हणत असतो माझ्या डोक्याला लय ताण. तर भावांनो बहिणीनो करतो आम्ही 12 नीट. हां उद्याचा व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे आम्ही. व्हिडिओ पाहायला विसरू नका बरं का उद्याचा. आता दररोज इथून पुढे दररोज आमचे ब्लॉगिंगचे व्हिडिओ येणार आहे. हा आणि दररोज आपल्या व्हिडिओ देव देव आपला लय महत्वाचा हिरो झालेला आहे आता. हा तू हिरो आहे ना आता आपल्या व्हिडिओचा. मोठ्यानं सांग. व्हिडिओ पहा म्हणा दररोज. मोठ्यानं मोठ्यानं सांग ना. हा ते म्हणतो दररोज व्हिडिओ पहा म्हणतो बरं का. तर आजपासून दररोज आपले व्हिडिओ येणार हे नक्की पाहायला विसरू नका. आणि हा गावठी नानाचा चॅनल सबस्क्राईब केलेला नसला तर नक्की सबस्क्राईब करा. गावठी नाना आणि येडी हळद नानी यांचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. हे बघा शेतकरी असल्यामुळं